हाय एव्हरीवन, बाप्पाच्या आगमनाची तयारी तर माझी पूर्णपणे झालेली आहे. पूर्ण घर वगैरे सगळं चकचकीत करून झालंय माझं, घासून पुसून सगळं काही झालं. पण आता मला तयारी करायची आहे ती म्हणजे हरतालिकेच्या पूजेची. आणि हरतालिकेची पूजा जी असते ती आपला जो लेडीचा साज शृंगार असतो ना, तर तो करून मग पूजा करत असतात. आणि त्याच काही गोष्टी मला आणायच्या होत्या आणि पार्वतीसाठी पण काही गोष्टी आणायच्या होत्या, बांगड्या, टिकली वगैरे जो काही साज शृंगार असतो ना तो पण पूजेसाठी लागतो. सोबतच पार्वती माता पण लागतात, तर मग ते आणण्यासाठीच बाजारात गेले होते. आणि हा गजऱ्याला तर एवढं डिमांड आलं एकच दिवसामध्ये. जो गजरा त्या 10 रुपयाला द्यायच्या त्याचीच प्राइस त्यांनी आज 15 रुपये केली होती. बरं असो, चला काही किंमत झाली तर तो मला घ्यायचाच होता. 50-60 रुपयाचा गजरा घेतला आणि त्यानंतर आम्ही निघालो गणपतीचं डेकोरेशन पाहण्यासाठी. दरवर्षी आम्ही डेकोरेशन घरीच बनवतो, पण यावर्षी आम्हाला डेकोरेशन आयतं आणायचं होतं. सो त्यामुळे मग डेकोरेशन बुक केलं आणि त्रिशा फार हॅपी होती, कारण आता गणपती बाप्पा येणार आहेत. बरं चला, आता दिवसाचं शेवटचं महत्त्वाचं काम राहिलेलं ते म्हणजे त्रिशाचा स्टडी. चला मग भेटू आपण उद्या, बाय.